नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 6 जानेवारी वार मंगळवार 2026 मधील या दिवशी अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आराधना करून गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन काही वस्तू अर्पण केल्या जातात. नवीन वर्ष 2026ची सुरुवात ही झालेली आहे. या महिन्यातील पहिला व पवित्र तिथी आलेली आहे. या नवीन वर्षातील तिथीला अंगारक योग निर्माण झालेला आहे. नवीन वर्षातील तिथीला अंगारक योग निर्माण झाल्यामुळे आपण जे उपाय करतो त्या उपायाचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. प्रथम पूजन हे गणपती बाप्पाचे आपण प्रत्येक घरामध्ये बघत असतो. गणपती स्मरण केले जाते. या दिवशी जे कार्य आपण किंवा काम हातात घेतलेले आहे तर ते कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होत असते व अडचणी दूर होतात. सर्व कार्य हे सफल व्हावेत यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपतीला प्रथम पूजनीय म्हटल्यामुळे याला आराध्य दैवत म्हटले गेलेले आहेत. म्हणूनच यामध्ये गणपतीची उपवास सेवा पूजा केली जाते. म्हणूनच 2026 मधील पौष महिन्यातील पहिल्या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थीला अंगारक योग येणे अत्यंत शुभ मानले जाते. गणपतीला सृष्टीचे दाता विघ्नहर्ता म्हटले गेलेले आहेत. गणपती देवता हे संकटमोचन देवता म्हणून ओळखले जाते व अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची सेवा व या मंत्राचा जप केल्याने व्यवसायात किंवा करिअर असेल, नोकरी असेल, धन संपत्ती यामध्ये प्रगती होत असते. तर तुमच्या जीवनात समस्या दुःख त्रास वारंवार येत असेल, पैसा हातात टिकण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. जर हे व्रत मनोभावे तुम्ही जर केले तर सर्व वर्षभरात येणाऱ्या चतुर्थीचे पुण्यफळ लाभत असते. तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते, पण नवीन वर्षात आलेली ही संकष्ट चतुर्थी अंगारक संकष्ट चतुर्थीपासून संपूर्ण वर्षाचे उपास धरावे. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सर्व दुःख त्रास कमी होतात. कारण गणपतीला संकटहरण म्हटले गेलेले आहेत. त्यांची पूजा केल्याने सर्व कार्य हे सफल होतात. या दिवशी व्रत व सेवा केल्याने व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर त्यांचं मन लागत असते. तसंच मुलांसाठी आईने ह्या सेवा जर केल्यात तर मुलाची भरभरून प्रगती होत असते. सर्व मनातील इच्छा ह्या पूर्ण होतात. चतुर्थीच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा ही मुलांसाठी व धन पैसा आकर्षित करण्यासाठी केला जातो. गणपती बाप्पा हे ज्ञान व प्रगतीचे मार्ग मोकळे करून देणारे देवता म्हटले गेलेले आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर असा एक उपाय शेअर करणार आहे. तर मंगळवारी अंगारक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा. मुलाचे सर्व विघ्न संपतील, जीवनात आलेले सर्व दुःख दूर होतील, अभ्यासात भरभरून यश मिळेल, मुलाची सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होऊन प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल. हा उपाय कसा करावा, कुठे करावा, कोणत्या वेळी करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप नक्की लिहा आणि या मंत्राचा जप 108 वेळा नक्की करा, ज्यामुळे तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि तसंच हाईप बटनला प्रेस करायला विसरू नका. तर पहा, आज तुमच्याबरोबर जो उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दोन्ही वेळेमध्ये करू शकता. तर पहा, जेव्हा अंगारक योग येत असतो तेव्हा मंगळवारी येत असतो. तर वर्षातून हा एकदाच योग जो आहे तर तो येत असतो. तर पहा, मंगळवारी जेव्हा अमृत काळामध्ये पूजा केलेली किंवा सर्वार्थ सिद्ध योगामध्ये केलेली पूजा ही सफल होत असते. म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये शुभ मानला गेलेला आहे. म्हणून हा उपाय दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता. तसंच पहा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या व्रतामध्ये काही गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवशी केलेली चूक बाप्पाला नाराज करू शकते. अशा वेळी विशेष काळजी करणे गरजेचे असते. तसंच अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे, ज्यामुळे मुलांचे सर्व दोष संकटही दूर होतील. तर ती वस्तू कोणती आहे, चला तर जाणून घेऊया. ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते. मुलांचे सर्व दोष निघून जात असतात. पहा, प्रत्येक आईच्या समोर भरपूर असे प्रश्न निर्माण होतात. तर पहा, माझी मुलगी आहे किंवा माझा मुलगा आहे, हे अभ्यास खूप करत असतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही
अभ्यास करूनही पाहिजे तशी त्यांना यशप्राप्ती मिळत नाही. उच्च पदाची पदवी घेऊनही नोकरी मिळत नाही. करायला एक काम गेलं की दुसरं काम हातामध्ये घ्यावं लागतं. जे पहिलं काम आहे तर ते पूर्ण होत नाही. आपण कोणतीही गोष्ट त्यांना सांगतो तर ती गोष्ट ऐकत नाही. तापट स्वभावाचे वागतात. मुलं मोठ्या माणसाचं ऐकत नाही किंवा आपलंही ऐकत नाही. ह्या समस्या प्रत्येक आईवडिलांच्या मनामध्ये येत असतात. पहा, मुलाला नजर लागलेली असते किंवा बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असते आणि मुलाला नजर लावून जात असते किंवा घरातील आईवडील जे आहेत तर ते मुलाचा लाड करत असतात. यामुळे जास्तीत जास्त त्यांना नजर लागत असते. कारण मुलं जे आहेत तर ते अशी ॲक्टिव्हिटी करत असतात तर ज्यामुळे त्यांना नजर लागत असते. यामुळे ते तापट स्वभावाचे होतात किंवा हट्टीपणा करायला लागतात किंवा त्यांचं लग्न जे आहे तर ते योग्य वेळात ठरत नाही. त्यामुळे ते चिडचिडपणा करायला लागतात किंवा काही व्यसन लागलेले असते. नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये यशप्राप्ती होत नाही. अनेक समस्या अडचणी येत असतात. ह्या सर्व समस्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणूनच हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही कधीही करू शकता. उतारा पहा, संध्याकाळी काढला जातो. चुकूनही सकाळी काढू नका किंवा दुपारही काढू नका. प्रदोष काळ झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर पहा, मुलींसाठी किंवा मुलासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत किंवा किती मुले आहेत तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर पहा, मुलगा बाहेर गावाला शिकायला गेलेला असेल तर तो उपाय कसा करायचा आहे तेही पाहूया. तर पहा, मुलीचं आणि मुलाचा उतारा काढण्यासाठी किती वय असावं तर पहा, मुलीची आणि मुलाची वयाची अट नसते. तर कितीही वयापर्यंत आपण दृष्ट जी आहे तर ती काढू शकतो. मोठ्या व्यक्तीपर्यंत आपण हा उपाय करू शकतो. तर पहा, या दिवशी कुटुंबातील कोणीही मद्यपान करू नये. त्यामुळे पूजेचं पूर्ण लाभ भक्ताला मिळत नाही. त्याचबरोबर या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचे पान जे आहे तर ते चुकूनही अर्पण करू नये. तर याशिवाय संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये. पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना अथर्वशीर्षाचं आपल्याला पठण करायचं आहे. या दिवशी तुम्ही उपवास केला नसला तरीही चालेल, पण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे. तर पूजेच्या ठिकाणी श्री गणपतीची मूर्ती ठेवायची आहे अभिषेक झाल्यानंतर. त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदाची फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर यांना 21 मोदक अर्पण करायचे आहे, 21 लाडू अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर 21 आपल्याला इथे जे दुर्वा आहे तर त्या अर्पण करायचे आहे. याशिवाय उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवास सुरू करण्यापूर्वी संकल्प नक्की करावा. संकल्प करत असताना आपल्याला तांब्याच्या ताटामध्ये 3 वेळा पाणी टाकून ओम गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आपलं नाव घ्यायचं आहे आणि या दिवशी तुम्ही सतत भजन कीर्तन किंवा श्री गणेशाची आरती करू शकता संध्याकाळी. पहा, ही अंगारक संकष्ट चतुर्थी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. घरात सुख समृद्धी प्राप्त होते. श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, संकटही दूर होतात. कारण गणपती बाप्पाला बुद्धिमत्तेचे देवता म्हणून ओळखले जाते. म्हणून त्यांची पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानामध्ये प्रगती होत असते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने काही इच्छा मागितलेली असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते असा विश्वास आहे. गणपतीच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी नांदते, पैसा घरामध्ये येतो आणि व्यवसाय चांगला चालत असतो. हे व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा प्राप्त होत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. तर उपाय करत असताना आपल्याला इथे थोडीशी चिमूटभर काळी मोहरी घ्यायची आहे किंवा पिवळी मोहरी तुम्ही इथे घेऊ शकता. पहा, पिवळी मोहरी जी आहे तर ते नकारात्मकता दृष्ट लागलेली असेल तर ते दूर करण्याचं काम करते, शत्रुपिढ्या लागू देत नाही. म्हणून आपल्याला इथे चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. ह्या दोन्ही वस्तू घ्यायच्या आहे. मुलाला पाटावर बसवायचं आहे, पूर्वेकडे तोंड येईल असं बसवायचं आहे. त्यानंतर जशी घड्याळ फिरत असते त्याच पद्धतीने आपल्याला 7 वेळा मुलांवरून ओवाळून घ्यायचं आहे. ओवाळत असताना असं आपल्या मनामध्ये भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलाला नजर लागलेली नाही, दृष्ट निघून गेलेली आहे,
व कोणाची नजर लागलेली आहे तीसुद्धा कमी झालेली आहे. मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती झालेली आहे. कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे जे आहे तर ते मिळणार आहे, असा मनामध्ये भाव ठेवायचा आहे आणि असं 7 वेळा आपल्याला उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर जी मोहरी घेतलेली आहे आणि तीळ घेतलेले आहे तर हे आपल्याला बाहेर जाऊन कचरा कुंडीमध्ये टाकायचं आहे किंवा चौरस्त्यामध्ये फेकायचं आहे. असं केल्याने मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वादही प्राप्त होतो. असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने मुलांच्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतात. घरामध्ये मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते. घरामध्ये नकारात्मकता येत नाही, शत्रुपीडा लागत नाही, बाहेरची बाधा होत नाही. म्हणून हा उपाय करून पहा. मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होते व त्यांच्या कार्यात येणारे अडथळेही कमी होतात. लग्नकार्य लवकर जुळत असते. म्हणून हा उपाय केल्याने सर्व कार्यात सफलताही मिळत असते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कार्यात सफलताही मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.